ॲम्स्टरडॅम स्थित एका बहुराष्ट्रीय संस्थेकडून प्रतिवर्षी द ट्रान्सफॉर्मेटिव्ह सिटीज 2018 आमूलाग्र बदल शहरे 2018 या नावाने 3 जागतिक स्तरावरील पुरस्कार जाहीर होतात. हे पुरस्कार पाणी, ऊर्जा आणि निवास आदींवर काम करणाऱ्या संस्थांना दिले जातात. यासाठी भारत, नायजेरिया, फ्रान्स, मॉरिशस, टांझानिया, स्पेन आदी विविध देशातून विविध संस्थांच्या नोंदणी घेतल्या जातात व पुरस्काराची घोषणा केली जाते. यामध्ये या घरकुल योजनेस दिनांक 8 जून 2018 रोजी द ट्रान्सफॉर्मेटिव्ह सिटीज 2018 पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशा या अभूतपूर्व भव्य घरकुल योजनेने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला, संपूर्ण जगात प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्था व मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण या दोन्ही संस्था महाराणावर बसलेल्या आहेत. या वसाहती अंतर्गत ये-जा करण्याकरिता कच्चे रस्ते हे मातीचे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात खूप धूळ उडते व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे सर्वांना स्वतःच्या घरापर्यंत जाण्याकरिता खूपच त्रास होतो व त्यातच या मातीच्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते व त्या साचलेल्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढून येथील नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. या वसाहतीस जोडणारे मुख्य रस्ते 18 व 19 सन 2006 साली तयार करण्यात आले असून तेव्हापासून अद्यापर्यंत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मुख्य अंतर्गत रस्ते अंदाजे 16 किलोमीटर बांधणीकरिता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष बाब म्हणून मान्यता देऊन 9.75 कोटी रुपये निधी, मलनिस्सारण व्यवस्थाकरिता 70 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. याचबरोबर राज्य सरकारकडून वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी किमान 100 कोटी रुपयांचा निधी आणण्याची भीष्म प्रतिज्ञा यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केला. कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था क संस्थेची रौप्य महोत्सवी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. वार्षिक लेखापरीक्षण अहवाल संस्थेचे व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांनी मांडले व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. देशाच्या पंतप्रधानाला मी विनंती केली, साहेब गोदूताईची वसाहत आहे, 50,000 लोक राहतात त्याच्याकडे, सगळे बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, सगळी श्रमजीवी माणसं. तिथं चालायला रस्ते नाहीत सर, आणि ते ड्रेनेज नाही झालं. आपण म्हणता बेटी पढाओ, बेटी महिला करतात, मोठमोठ्या घोषणा करतात, तर या गोदूताई करता मला रस्ते आणि ड्रेनेज इथलं कचरा 100 कोटी रुपये द्या. कोण होतं स्टेजवर? राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, अजून 4-5 मंत्री. तरी आम्ही तुमच्या इथं काय आणणार नाही, कारखाने आणणार नाही. तुम्ही असाल की नाही मला माहित नाही. जे मूळ सभासद आहेत त्यांना माहित आहे, त्यांना कारखानदार सांगायचे आम्ही गोदूताईमध्ये कारखाने नेणार नाही. इथं जर नेलो लाल मोठ्याची दादागिरी होईल, ते सांगतील तसं आम्हाला वागावं लागेल. म्हणून त्यांनी आंदोलन केलं, विरोध केला, सरकार दरबारी पत्रव्यवहार केला. आपण सोडलं नाही. त्या प्रत्येक कारखानदाराला इथं आहे, प्रत्येक कारखानदार